पवार विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि बलाढ्य शक्ती विरोधामध्ये आवाज उठवल्याने ही कारवाई होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केल्याचा आपण पाहतोय। आता ते पक्ष कार्यालयाच्या दिशेने थोड्याच वेळामध्ये आता पुढे आपली वाटचाल करतील। ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। आम्ही आधीच अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती दिली असल्याचंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं। आपण अगदी थोड्याच वेळापूर्वी ट्रायडन हॉटेलमधून रोहित पवार हे निघाले, त्यानंतर विधान भवनाकडे ते गेले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं, त्यांना अभिवादन केलं आणि ही तेव्हाची दृश्य आपण सध्या पाहतोय। आणि संजय राऊत यांनी संपूर्ण मविया रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचंही यावेळी वक्तव्य केलेलं आहे। सूड भावनेनेच ही कारवाई होत असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना हे सांगितलं होतं। आत्ताची थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय की रोहित पवार हे आता विधान भवनामध्ये दाखल होऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं, त्यांना अभिवादन केलं आणि आता पुढची त्यांची वाटचाल ही त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या दिशेने असणार आहे। आणि तिकडे शरद पवार, सुप्रिया सुळे हे आधीच दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी काही चर्चा होईल आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयाकडे रवाना होतील। अगदी हाकेच्या अंतरावरती, पक्ष कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरती हे ईडीचं कार्यालय आहे। आणि आता नातवासाठी आजोबा मैदानात आल्याचं सुद्धा या निमित्तानं आपण पाहतोय। आज महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवार गटाचं मोठं शक्ती प्रदर्शनात आता पक्ष कार्यालयाच्या बाहेर सुद्धा होतंय। महाराष्ट्रातून, राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचंही आपण पाहतोय। बारामती अॅग्रो प्रकरणासंदर्भामध्ये रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलेलं आहे आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आज 11च्या दरम्यान रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहतील। ही चौकशी नेमकी किती वेळ असेल, काय नेमके प्रश्न विचारले जातील, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। महाराष्ट्रात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। शरद पवार गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये सुरू आहे। सकाळी सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे सिल्वर ओक मधून पक्ष कार्यालयासाठी रवाना झालेले आहेत। ट्रायडल हॉटेलमधून रोहित पवार हेही निघालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊयात। काय सांगणार सचिन? नक्कीच आपण बघतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने बॅनरबाजी इथे करण्यात आलेली आहेत आणि ईडी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात मोठी घोषणाबाजी इथे सुरू आहे। अगदी काही वेळातच खरं तर रोहित पवार हे इथे येणं अपेक्षित आहेत। ईडीला त्यांच्या चौकशीसाठी हजर व्हायचं आहे, मात्र त्याआधी रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात येथील स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या इथे हजर आहेत आणि त्यांची भेट घेतल्यानंतरच पुढे रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत। तत्पूर्वी आपण बघतोय की सकाळपासूनच मोठी मोर्चे बांधणी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। मोठी बॅनरबाजी इथे करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते असा दावा केला जातोय की केवळ राजकारण म्हणून रोहित पवारांवरती कारवाई केली जाते। जी त्यांनी संघर्ष यात्रा काढली होती त्याने सरकार धास्तावली आहे आणि म्हणून अशा प्रकारची कारवाई सध्या रोहित पवार यांच्यावरती सुरू असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे। मोठी बॅनरबाजी इथे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि आपण कुठेही ईडीच्या कारवाईला घाबरलेलं नाही असं इथे रोहित पवार यांना दाखवून द्यायचं आहे। तुम्ही इथे बॅनर वगैरे घेऊन आलेले आहेत, काय सांगायचं तुम्हाला? आम्ही रोहित दादांबरोबरच राहणार कायम, अजून काही कार्यकर्त्यांची इथे गर्दी झालेली आहे। महिलांची देखील संख्या या संपूर्ण गर्दीमध्ये आपल्याला मोठी असल्याचं दिसून येत आहे। स्वतः शरद पवार हे कार्यालयात उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे या देखील आहेत आणि आता काही वेळातच रोहित पवार हे इथे दाखल होतील। तुम्ही सगळे इथे आलेले आहात, काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? रोहित दादांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ईडी सरकार जाणून बुजून युवकांना त्रास देण्याचं काम करतो। मोठं बळ आज इकडे रोहित पवारांच्या पाठी इथे आपल्याला दिसून येत आहे। कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने आलेले आहेत, तुम्ही देखील आलेले आहेत, काय सांगाल? हे ईडी सरकार रोहित दादांना जाणीवपूर्वक सूडबुद्धीने त्यांच्यावरती नोटीस ईडी पाठवते आहे व जो खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांपैकी एकमेव असा आमदार आहे की ज्यांच्या खऱ्या अर्थानं कामाची या ठिकाणं गेल्या 4.5 वर्षांमध्ये कामाची पावती आहे। तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही कर्जत जामखेडमधून आलो। हो, काय सांगणार आहे तुमचं? केवळ चौकशीसाठी बोलवलेलं आहेत, मात्र असं असतानाही तुम्ही थेट तिकडे मोर्चा घेतलेला आहे, ईडीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी तुम्ही देताय। हो, तर
रोहितदादांचं जे काही वाढतं वर्चस्व आहे आणि एक युवकांच्या मनामध्ये असणारा जे काही महाराष्ट्रामधला आदरभाव आहे आणि त्यांनी काढलेली जे काही पुणे ते नागपूर ही 800 किलोमीटरची जी संघर्ष यात्रा काढली होती आणि त्याला मिळालेला जो काही वाढता प्रतिसाद आहे आणि विरोधकांना घाम फोडणारे एक वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व हे सहन न झाल्यामुळे त्यांच्यावर आकाशबुद्धीनं आणि सूडबुद्धीनं केलेली जी काही ही कारवाई आहे त्याबद्दल आम्ही रोहितदादांना पाठिंबा देण्यासाठी करोडोंच्या संख्येने इथे कार्यकर्ते जमलेले आहेत. मोठी बॅनरबाजी इथे सध्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत. विद्याताई आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही इथे आलेले आहेत. मोठं राष्ट्रवादीचं बळ इथे दिसतंय. राष्ट्रवादीचं मोठं बळ इथे रोहित पवारांच्या पाठी उभं दिसत आपल्याला. या ठिकाणी ईडीला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ईडीने आतापर्यंत अनेक लोकांच्या चौकशा केल्या. प्रताप सरनाईक असतील, भावना गवळी आहेत, राहुल शेवाळे आहेत आणि अनेक म्हणजे तुम्हाला माहितीये 22 जणांची नावं आहेत. 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा म्हणून मोदी सर से वो जो भी इन्फॉर्मेशन मुझे मांगेंगे वो हम वहाँ पे देने वाले हैं. हम कोऑपरेट इसके आगे भी पहले भी किया है, आज भी किया करेंगे और कल भी करेंगे. रोहित, आपने बोला कि आप मराठी माणूस से डरने वालों में से नहीं है. तो डेफिनेटली मराठी मानुस किससे डरता है? कोई नहीं डरता. हम मराठी मानुस है, हम नहीं डरते. जो भी सपोर्ट चाहिए, हमने गलती नहीं किया, हम क्यों डरेंगे? हम इन्फॉर्मेशन वहाँ पे देंगे. असं लोकांचं मत आहे. मी हेच म्हणतोय, अधिकाऱ्यांना मी सहकार्य करतोय, करणार आहे आणि करत राहील. आपल्या वय झालेल्या काकाला ज्याने तुम्हाला मोठं केलं राजकारणात त्याला सोडून अशा प्रकारे जाणं हे बरोबर नाहीये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा राग आहे. कार्यकर्त्यांनी स्वप्रेरणेने काही पोस्टर्स आणि बॅनर्स करून आणलेले आहेत आणि ते इथे दाखवतोय की ईडीची बीडी मोदी पितायत आणि आमचे ट्रिपल इंजिन सरकार त्यांचे पाय चेपतायत. असंच चित्र संपूर्ण देशात आहे आणि त्याचंच कार्टून काढलेलं आहे, काही वेगळं नाहीये त्याच्यापेक्षा.